1953 मध्ये पुण्याच्या पर्वतीच्या पायथ्याशी म्हणजे पूर्वी पेशव्यांची जिथे खाजगी मॅनेजरी होती तिथे पुणे महानगरपालिकेने सुमारे 7 एकर जागेवर पेशवे पार्क प्राणी संग्रहालयाची स्थापना केली। लोखंडी सळ्यांच्या मागे हे वन्यजीव ठेवले जात आणि निव्वळ लोकांचे मनोरंजन हेच प्राणी संग्रहालयाचे ध्येय होते। आपण आज जे कात्रजमधील प्राणी संग्रहालय पाहतोय त्याचे उद्घाटन 14 मार्च 1999 रोजी झाले। राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र असे याचे नामकरण झाले। नैसर्गिक अधिवासाशी जुळती खंदक व्यवस्था, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन व रिसर्च अशा ध्येयाने आज हे झू पुण्यातल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे। 20 मार्च आहे, गुरुवारचा दिवस आहे आणि आता आम्ही आहोत पुण्यातल्या झुलॉजिकल पार्कमध्ये, राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमध्ये। आणि खरं तर परवाच आम्ही येऊन गेलो होतो आणि शिवबासोबत पुन्हा एकदा शिवबा आला आहे, तर आज मेवणे आले होते, काल आले होते, तर त्यांना परत एकदा घेऊन आलो आहे। आणि परवा जे आम्ही आलो होतो व्हिडिओ शूट केला नव्हता कारण उशिरा इथे पोचलो होतो, त्यामुळे धावत पळतच बघितला होता आणि त्यामुळे आत्ता दुपारचे वाजलेले आहेत 1:30 वाजलेत आणि त्यामुळे बराच वेळ आहे आमच्याकडे तसा, त्यामुळे अगदी आरामात आम्हाला पूर्ण हा झू एक्सप्लोअर करता येणार आहे। एंट्री तिकीट घेतलं आहे, इथून आम्ही आत आलोत आणि आधी ते आपल्याला उजवीकडे एक वाट गेलेली दिसते, एक डावीकडे, तर आधी आपण डावीकडे जाऊ कारण डावीकडे स्नेक पार्क आहे आणि त्यानंतर स्नेक पार्क कवर करून मग आपण परत उजवीकडे येऊन ही उजवीकडची वाट घेऊन पुढे जाऊ आणि पूर्ण झू एक्सप्लोअर करू। पुण्यातल्या महत्त्वाच्या बसस्थानकांपैकी एक स्वारगेट बसस्थानक फक्त इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे। स्वारगेटवरून कात्रजला जाणारी कोणतीही बस तुम्ही घेऊ शकता। तसेच शिवाजीनगर व पुणे स्टेशन बसस्थानकावरूनही कात्रजला जाणारी कोणतीही बस पकडून तुम्ही इथे उतरू शकता। झूच्या बाजूलाच पार्किंगची सोय आहे, त्यामुळे सेल्फ ड्राईव्ह करून आलात तर तेही सोयीस्कर आहे। आत एंट्री केल्यावर ज्यावेळी आपण सर्प उद्यान पाहायला जातो तर सगळ्यात आधी आपल्याला हा जो एरिया दिसतोय आणि इथे सगळ्यात आधी आपल्याला प्राणी पाहायला मिळतं ते माकड। तिकडे दुपारची वेळ आहेत त्यामुळे सावलीत मस्त एकमेकांच्या ओवा काढून खात आहेत। माकड चाळे त्यांची आत्ता पाहताना येत आहेत, पण बघा ठीक आहे, आता माकड तरी आपल्याला जवळ नाही आहेत, म्हणजे ठीक आहे, माकड आपण बघतच असतो। आपण आता पुढे जाऊयात, पुढे काय आहे ते बघू। पुढे आल्यानंतर पुढे आपल्याला परत या भागात आपल्याला सध्या तरी कुठलाच प्राणी दिसत नाही आहे, पण ज्यावेळी आम्ही परवा आलो होतो इथे तर सिवेट कॅट होतं, कदाचित आता ऊन आहे त्यामुळे कुठेतरी सावलीत जाऊन पडलं असेल। पुढे आपण आता सर्प उद्यान पाहू, कोणते कोणते साप आहेत ते पाहूयात। आपण साप पाहायला आलो आहेत, पुढे तिथे आहे दिसते कोपऱ्यात आहे, अजून पण भरपूर आहेत। ये देखो इधर है सर ऊपर करके है, तर इथे ना आपल्याला धामण दिसत आहेत। कात्रजमध्ये प्राणी संग्रहालयाची स्थापना होण्या अगोदर 1986 पासून हे सर्प उद्यान अस्तित्वात होते। पुढे ते या प्राणी संग्रहालयातच विलीन करण्यात आले। तुम्ही एनाकोंडा मूवीमध्ये जसा भला मोठा विशाल एनाकोंडा पाहिला होता तसा तुम्हाला प्रत्यक्षात पाहायचा असेल तर मग इथे या। कुठे गेला तो बघा तिथे, कोपऱ्यात आहे एकदम, त्यामुळे व्हिडिओमध्ये कदाचित लहान वाटत असावा पण तो लहान नाही आहे, कारण मी तरी आजपर्यंत एवढा मोठा अजगर नाही पाहिलेला आहे। या झूचे तिकीट दर प्रौढांसाठी 40, लहान मुलांसाठी 10, फॉरेनरसाठी 100, स्टील कॅमेरासाठी 50 तर व्हिडिओ कॅमेरासाठी 200 रुपये। तिकीट तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनही घेऊ शकता किंवा इथल्या तिकीट काउंटरवरही घेऊ शकता। शिवाय गेटजवळ QR कोडही लावले आहेत, ते स्कॅन करूनही तुम्ही हे तिकीट खरेदी करू शकता। या एक्झिबिशन हॉलमधल्या एका बॉक्समध्ये पूर्वी अजस्त्र मोठा कोबरा होता, ज्याला फक्त पाहूनच अंगावर शहारे यायचे। आता तो इथे दिसत नाही, तर आजच्या तारखेला या हॉलमध्ये सरड्यांच्या व सापांच्या इतर काही प्रजाती पाहता येतात। हा झू बुधवारी बंद असतो। पावसाळा व हिवाळ्यात सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6च्या वेळेत इथे भेट देऊ शकता, तर उन्हाळ्यात 9:30 ते 6:30च्या वेळेत भेट देऊ शकता। तिकीट काउंटर मात्र 5:15 साडेपाच वाजता क्लोज करतात। या झूमधला सर्वात शेवटचा भाग हा हत्ती आणि सिंहाचा आहे,
जो की 5:15 वाजता बंद करतात। त्यामुळे तुम्ही इथे उशिरा आलात तर सर्वात आधी या भागात पोहोचून माघारी परतताना इतर प्राणी पाहून घ्यावेत। बरेचसे प्राणी हे 5:15 वाजता त्यांच्या केजमध्ये बंद केले जातात। आणि असा हा सर्प उद्यान फिरून झाला आहे आमचा। आणि सरते शेवटी या पिंजऱ्यात बघा हा किती मोठा अजगर आहे, वरती काय तिथे इथे पुढे आपण येतो तर हे आपल्याला या झू मध्ये जे मध्यवर्ती जे लेक आहे ते लेक पाहता येतं। इथे खाली मोराचा पिंजरा दिसतोय, मोर तरी त्यात दिसत नाही आहेत। आहे तिथे वरती आहे, कदाचित कॅमेरा दिसत नसावा पण मोर आहेत। आणि हा तो लेक आहे आणि याच्या सराउंडिंगच हा पूर्ण झू आहे असा। आणि जास्त करून आपण ज्या भागात आलो तर मागे आपल्याला इथे स्नेक पार्क होतं आणि जे प्राणी आहेत ते मोस्टली त्या भागात आहेत। इथे काही पक्ष्यांचे पिंजरे आहेत, पक्षी कदाचित शोधावे लागतील, दिसत नाही आहेत। दिख रहा है क्या? नाही। इथे येताना वाटलं होतं की इथून अशी पुढे वाट असावी, तर तिथे वाट संपते आहे, तर परत इथून आता आपल्याला माघारी जायला लागेल। पण या पिंजऱ्यात तरी आम्हाला कोणताच पक्षी दिसला नाही आहे। चला पायऱ्या चढून परत वरती आलोत आणि परत जिथून आपण एंट्री केली होती झूमधून तिथून जी उजवीकडची वाट होती त्या वाटेवर जायचं आहे आपल्याला। मोस्टली प्राणी ते त्या साईडलाच आहेत आणि इथून वाट बंद आहे सध्या तरी, कारण तिथे एक नव्याने पिंजरा बनतो आहे आणि तिथे आपलं ते आपलं सर्प उद्यान होतं। इथे येऊन आपण खाली गेलो होतो, इथे फक्त मोरात त्या पिंजऱ्यात मोर आहेत, बाकी या साईडला जे पिंजरे होते 2 ते मोकळे आहेत। आणि त्यामुळे आता आपल्याला परत इथून जिथून आपण मेन एंट्री केली होती तिथून आपल्याला आता पुढे जाऊन पुढचा एरिया एक्सप्लोर करायचा आहे। भरपूर आहे त्यामुळे आमचं शिवबा टोपी लावायचा प्रयत्न करतोय। आता पुढे इथे आमच्या बाळाचा आवडता प्राणी आहे मांजर। पाळलेलं मांजर नाही तर जे रान मांजर वगैरे असतात, शेकरू वगैरे, ते इथे आपल्याला पाहता येतील। बघूयात आपल्याला इथे आता कोणत्या पिंजऱ्यात कोणता प्राणी येतो। रानमांजरांच्या 3 प्रजाती इथे वेगवेगळ्या केजमध्ये आहेत, पण आम्ही फक्त ह्याला पाहू शकलो। याच्याशिवाय एक मोठ्या केजमध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू इथे पाहता येतो। तुम्हाला चालायचा त्रास घ्यायचा नसेल तर मग अशा गाड्याही असतात। शनू कोण आहे? कोण आहे रे? ओ शनू याला याला अस्वल बघितल्यानंतर आता आपण एंटर करतो मांजर कुळातल्या भागात, जर जिथे आपल्याला बिबट्या, वाघ पाहता येतील। लास्ट टाइम आता परवा चालू त्यावेळी आम्ही बिबट्या पाहिला, पट्टेरी वाघ पाहिला आणि पांढरा वाघही आहे इथे। इथे सर्वात आधी आपण पाहतो तो बिबट्याचा पिंजरा। पिंजऱ्याच्या अगदी त्या टोकाला सावलीत मस्त झोपलेला आहे, त्यामुळे आपल्या कॅमेऱ्यात पण तो असा दिसत नाही आहे। बिबट्या पाहून झाल्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला वाघ पाहायला मिळतोय। वाघ कुठे? वाघ कुठे? इथे वाघ आहे। वाघाला घाबरतो? वाघाला घाबरतो तो? वाघ कसा आवाज करतो?
कसा ओरडतो वाघ? कसा भाऊ करतो वाघ? वाघ भाऊ करतो. कैसा करतो? आणि मांजर कसं करते बाबू? मांजर मांजर कसं करतं? मांजर कसा ओरडतो? वाघ पाहून पुढे आल्यावर गवेरेडे पाहता येतात. गवेरेड्यांच्या पुढे चितल आणि सांबार पाहता येतात. दुपारच्या वेळेस इथे आलात तर गरमीमुळे प्राणी दूर कुठे सावलीत आडोशाला निजलेले असतात. गरमीचा त्रास आम्हालाही होत होता. मग काय झाडांसाठी चालू केलेल्या पाण्याच्या फवाऱ्यात आम्ही न्हावून घेतो. एक गोष्ट मला इथली फार आवडली की जागोजागी इथे पानपोई आणि शौचालयाची सुविधा आहे. आता पुढे आपल्याला इथे हे सलमान खानवाले काळवीट पाहायला मिळतात. काळवीट पाहिल्यानंतर काळविटीच्या पुढेच आपल्याला दिसतात त्या नीलगाय. लांडग्यांच्या बाजूला तरस व हरणांची अजून काही प्रजाती पाहता येतात, पण उन्हामुळे ते दूर सावलीत झोपले होते. आणि आता आम्ही झूच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत, शेवटच्या भागात, जिथे आपल्याला हत्ती आपण पाहू शकतो आणि सिंह पण. या झूमध्ये ही प्राणी दत्तक योजना राबवली गेली आहे. तसेच वेळोवेळी अभ्यास मोहिमाही इथे आयोजित केल्या जातात. अधिक माहिती यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. कोण आहे शोनो? हत्ती आहे. ती पाहिल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात शेवटचा प्राणी इथे पाहता येतो, तो म्हणजे सिंह. सिंह इथे हल्ली आणले आहेत. उन्हामुळे नर बाहेर एका ठिकाणी सावलीत पहोडला होता, तर मादी आतल्या पिंजऱ्यात कैद होती. हा पूर्ण झू फिरायचं म्हटलं तर वन साईड 2 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्स आहे. त्यामुळे पूर्ण एक्सप्लोर करायला निदान 2 तास लागतात. पुणे शहर, जिथे कॉन्क्रीटचं जंगल दिवसेंदिवस वाढत चाललंय, तिथे शुद्ध ऑक्सिजन या झूला व्हिजिट करण्याच्या निमित्ताने घेता येते. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा इथे अधिक प्राणी पक्षी होते. पुढे अजून प्राणी पक्ष्यांचे इथे संकलन केले जाणार आहे अशी माहिती यांच्या वेबसाईटवर मिळाली. माझ्या बाळाला शुभाला प्राणी पक्ष्यांची फार आवड. त्याची आवड आम्ही त्याच्या या वयातूनच जपतोय, जेणेकरून पुढे कधी ना कधी तो वाईल्डलाईफ कन्झर्वेशनसाठी हातभार लावेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू. गुड बाय.